हॅलो विद्यार्थी मित्रांनो, तर कसा गेला तुमचा सायन्स 1 पेपर? मला तर वाटतं की सर्वांचा पेपर बेस्ट गेला असेल, कारण मी तुम्हाला जे आय-एम-पी क्वेश्चन्स दिले होते त्यामधलेच खूप सारे क्वेश्चन्स तुम्हाला आजच्या पेपरमध्ये आलेले आहेत. तर चला मित्रांनो, आपण या पेपरचं फुल सोल्युशन पाहूया. आणि तुम्ही जर या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. मी या चॅनलवरती 10वीचे ऑल पेपर अपलोड करत असतो, तर यावर्षी तुम्हाला या चॅनलचा खूप फायदा होणार आहे. तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन ऑल करा. तर चला मित्रांनो, थोडा सुद्धा टाइम वेस्ट न करता आपण व्हिडिओला करू स्टार्ट. तर बघा मित्रांनो, तुमच्या समोर इथं नोट्स आलेल्या होत्या. ह्या नोट्स तुम्हाला फॉलो करायच्या होत्या. त्यानंतर तुम्हाला पेपरला स्टार्ट करायचं होतं. त्यानंतर बघा 1 नंबरवरती आहे तुम्हाला चूज द करेक्ट अल्टरनेटिव्ह. बघा पहिली जी तुमची एमसीक्यू होती ते बघा सी नंबरचं तुमचं करेक्ट आन्सर होतं. हे आन्सर तुम्हाला लिहायचं होतं आणि इझिली तुम्हाला मार्क्स घ्यायचा होता. त्यानंतर बघा समोर आहे तुम्हाला 2 नंबर. बघा 2 नंबरचं जे आन्सर आहे ते आहे बी नंबर. बघा बी नंबरचं आन्सर तुम्हाला लिहायचं होतं आणि इझिली तुम्हाला 1 मार्क्स घ्यायचा होता. त्यानंतर बघा समोर आहे 3 नंबर. बघा 3 नंबरचं जे आन्सर आहे ते आहे डी नंबर. बघा 3 नंबरचा आन्सर तुम्हाला डी नंबरवरचं लिहायचं होतं आणि इझिली 1 मार्क्स तुम्हाला घ्यायचा होता. त्यानंतर बघा समोर आहे तुम्हाला 4 नंबर. बघा 4 नंबरचं जे आन्सर आहे ते आहे 1 नंबरचं. बघा 2.42. बघा 2.42 इथं तुम्हाला लिहायचं होतं आणि इझिली याचा पण तुम्हाला 1 मार्क्स घ्यायचा होता. त्यानंतर बघा समोर 5 नंबर. बघा 5 नंबरचं आन्सर होतं सी नंबरचं. बघा 25 सेंटीमीटर. 25 सेंटीमीटर तुम्हाला इथं लिहायचं होतं आणि इझिली 1 मार्क्स घ्यायचा होता. तर अशा प्रकारे तुम्हाला हे 5 मार्क्स घ्यायचे होते. कोणी हे 5 मार्क्स घेतले कमेंटमध्ये नक्की कमेंट करा. त्यानंतर बघा समोर येते तुम्हाला बी. बघा बी नंबरवर होतं तुम्हाला सॉल्व्ह द फॉलोइंग क्वेश्चन्स. बघा तुम्हाला हे 5 मार्क्ससाठी हा क्वेश्चन्स होता, तर 5 मार्क्स तुम्हाला इथं पण इझिली मिळाले असते. बघा 2 नंबरचं जे आन्सर आहे ते आहे बघा न्यूटन. बघा न्यूटन तुम्हाला इथं लिहायचं होतं आणि इझिली तुम्हाला 1 मार्क्स घ्यायचा होता. त्यानंतर बघा नंबर 3 स्टेट वेदर द फॉलोइंग स्टेटमेंट इज ट्रू ऑर फॉल्स. बघा इथं तुम्हाला एक वाक्य दिलेलं आहे. हे वाक्य ट्रू आहे की फॉल्स आहे तुम्हाला लिहायचं होतं आणि इझिली तुम्हाला याचा पण 1 मार्क्स घ्यायचा होता. तर बघा हे जे वाक्य आहे हे फॉल्स वाक्य होतं. फॉल्स तुम्हाला लिहायचं होतं आणि इझिली 1 मार्क्स तुम्हाला घ्यायचा होता. त्यानंतर बघा 4 नंबरवरती तुम्हाला मॅच द पेअर्स. बघा इथं तुम्हाला जोड्या लावायच्या होत्या आणि 1 मार्क्स तुम्हाला या जोडीचा घ्यायचा होता. तर बघा याची जी जोडी आहे ते आहे बी नंबरची. बघा बी नंबरला तुम्हाला करेक्ट जोडी लावायची होती आणि 1 मार्क्स तुम्हाला घ्यायचा होता. त्यानंतर बघा 5 नंबर. 5 नंबरचं जे आन्सर आहे ते आहे बघा 380 - 950. बघा असं आन्सर तुम्हाला लिहायचं होतं आणि 1 मार्क्स तुम्हाला याचा पण घ्यायचा होता. त्यानंतर चला समोर जाऊया. बघा समोर आहे 4 नंबरचं पेज. बघा 4 नंबरच्या पेजवर 4 मार्क्ससाठी तुम्हाला क्वेश्चन्स होते. बघा 4 मार्क्स तुम्ही याचे पण इझिली मिळवू शकले असतात. बघा यामधलं तुम्हाला गिव्ह सायंटिफिक रिझन एनी टू. 2 रिझन तुम्हाला लिहायचे होते. बघा यामधला हा जो क्वेश्चन 2 नंबरचा क्वेश्चन आणि 3 नंबरचा क्वेश्चन. बघा हे दोन्ही पण क्वेश्चन्स मी तुम्हाला आय-एम-पी करून दिलेले होते आणि यांचं आन्सर पण तुम्हाला मी सांगितलेलं होतं. तर हे क्वेश्चन्स तुम्ही सॉल्व्ह केलेच असतील आणि याचे 4 मार्क्स तुम्ही इझिली मिळवले असतील. त्यानंतर चला समोर जाऊया. बघा समोर आहे तुम्हाला बी नंबरवरती सॉल्व्ह द फॉलोइंग सब क्वेश्चन्स एनी 3. बघा कोणतेही 3 क्वेश्चन्स तुम्हाला इथं सॉल्व्ह करायचे होते आणि 6 मार्क्स तुम्हाला इथं मिळवायचे होते. तर यामधले पण तुम्ही 6 मार्क्स इझिली मिळवले असतील. त्यानंतर चला आपण जाऊया समोर. बघा समोर आहे 5 नंबरचं पेज. बघा क्वेश्चन नंबर 3 सॉल्व्ह द फॉलोइंग क्वेश्चन्स एनी 5. कोणतेही 5 क्वेश्चन्स तुम्हाला इथं सॉल्व्ह करायचे आहे आणि 15 मार्क्स तुम्हाला इथं मिळवायचे होते. बघा 15 मार्क्स कोणी मिळवले हे कमेंटमध्ये नक्की कमेंट करा. बघा 1 नंबरचा क्वेश्चन तुम्हाला एकदम सोपा होता. त्यानंतर बघा 2 नंबरचा क्वेश्चन 2 नंबरची तुम्हाला इथं एक डायग्राम दिलेली आहे. बघा हे डायग्राम तुम्ही पाहू शकता. या डायग्रामवर तुम्हाला काही प्रश्न विचारलेले आहे. या डायग्राम पाहून तुम्हाला इथं याचे आन्सर लिहायचे होते आणि इझिली तुम्हाला मार्क्स घ्यायचे होते. तर बघा इथं मी आन्सर सुद्धा तुम्हाला लिहून दिलेला आहे. बघा ए नंबरचा आन्सर आहे CO2. त्यानंतर बी नंबरचा आन्सर आहे मिल्कली. तर असे आन्सर तुम्हाला 2 आन्सर तुम्हाला इथं लिहायचे होते. त्यानंतर बघा इथं आहे सी नंबरवरती राईट द रिलेटेड केमिकल इक्वेशन. बघा हा पण क्वेश्चन तुम्ही डायग्राम पाहून इझिली सॉल्व्ह करू शकले असते आणि इझिली मार्क्स घेऊ शकले असते. त्यानंतर बघा नंबर 3 वर तुम्हाला एक पॅराग्राफ दिलेला आहे. बघा रीड द फॉलोइंग पॅराग्राफ अँड आन्सर द क्वेश्चन्स. बघा इथं तुम्हाला क्वेश्चन्स दिलेले आहेत. 3 क्वेश्चन्स तुम्हाला इथं दिलेले आहेत. तर या 3 क्वेश्चन्सचं आन्सर तुम्हाला पॅराग्राफमध्ये पॅसेजमध्ये पाहून तुम्हाला लिहायचं होतं आणि इझिली तुम्हाला मार्क्स घ्यायचे होते. बघा या तिन्ही पण प्रश्नांचं आन्सर या पॅसेजमध्ये आहे. या पॅसेजमध्ये पाहून तुम्ही इझिली लिहू शकले असते आणि इझिली याचे पण मार्क्स घेऊ शकले असते. खूप साऱ्या विद्यार्थ्यांनी हे क्वेश्चन सॉल्व्ह केला असेल आणि इझिली याचे मार्क्स घेतले असतील. त्यानंतर चला जाऊया समोर. बघा समोर आहे 4 नंबरवरती. 4 नंबरवरती आहे तुम्हाला इलेक्ट्रॉन मोटरची तुम्हाला डायग्राम काढायची होती आणि इझिली तुम्हाला याचे पण मार्क्स घ्यायचे होते. बघा इलेक्ट्रॉन मोटरची जे डायग्राम आहे ते खूप साऱ्या विद्यार्थ्यांनी काढली असेल आणि इझिली मार्क्स घेतले असतील. त्यानंतर बघा समोर आहे 5 नंबर. बघा 5 नंबरवरती आहे तुम्हाला बघा हा जो पॅराग्राफ तुम्हाला इथं दिलेला आहे हा पॅराग्राफ तुम्हाला इथं पूर्ण करायचा होता. बघा इथं मी तुम्हाला आन्सर लिहून दिलेला आहे. असं आन्सर तुम्हाला लिहायचं होतं आणि याचे पण तुम्हाला इझिली मार्क्स घ्यायचे होते. तर हे आन्सर कोणी लिहिलं हे पण तुम्ही कमेंटमध्ये नक्की कमेंट करा. त्यानंतर चला समोर जाऊया. बघा समोर आहे 7 नंबरचं पेज. बघा 7 नंबरच्या पेजवर आहे बघा 6 नंबरचा क्वेश्चन. बघा 6 नंबर क्वेश्चन असा होता की राईट द नेम फॉर द डिस्क्रिप्शन. बघा तुम्हाला 3 क्वेश्चन्स इथं दिलेले आहे. यांचे तुम्हाला नाव लिहायचे होते आणि इझिली तुम्हाला मार्क्स घ्यायचे होते. त्यानंतर बघा समोर आहे तुम्हाला 7 नंबरवरती. बघा 7 नंबरवरती आहे तुम्हाला स्टडी द एंट्रीज इन द फॉलोइंग टेबल अँड रिराईट देम बाय पुटिंग द कनेक्टेड इटेम इन द सिंगल रॉ. बघा इथं तुम्हाला मी जे इथं तुम्हाला आन्सर लिहून दाखवलेलं आहे असं आन्सर तुम्हाला लिहायचं होतं आणि इझिली तुम्हाला याचा पण मार्क्स घ्यायचा होता. त्यानंतर बघा समोर आहे 8 नंबरवरती. बघा 8 नंबरचा जो क्वेश्चन आहे हा पण मी तुम्हाला आय-एम-पी क्वेश्चन्स म्हणून दिलेला होता आणि या क्वेश्चनचं आन्सर पण मी तुम्हाला सांगितलेलं होतं.
तर हे आन्सर पण तुम्ही इझिली लिहिलं असेल आणि इझिली याचे पण मार्क्स तुम्ही मिळवले असतील. त्यानंतर बघा समोर आहे तुम्हाला क्वेश्चन नंबर 4. बघा क्वेश्चन नंबर 4 आहे तुम्हाला आन्सर द फॉलोइंग क्वेश्चन्स एनीवन. कोणत्याही एका क्वेश्चनचं तुम्हाला आन्सर लिहायचं होतं आणि 5 मार्क्स तुम्हाला इथं मिळवायचे होते. तर बघा हे दोन्ही पण क्वेश्चन्स तुम्हाला इथं सोपे होते आणि या दोन्ही पण क्वेश्चनचं तुम्ही आन्सर लिहू शकले असता. बट इथं बघा एनीवन कोणताही एक क्वेश्चन तुम्हाला सॉल्व्ह करायचा होता आणि 5 मार्क्स तुम्हाला इथं मिळवायचे होते. तर कमेंटमध्ये मला नक्की कमेंट करा की 1 नंबरचा क्वेश्चन सॉल्व्ह केला की 2 नंबरचा क्वेश्चन सॉल्व्ह केला. आणि बघा सायन्स 2 पेपरचे मोस्ट इम्पॉर्टंट क्वेश्चन्सवर मी एक व्हिडिओ बनवणार आहे. तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा आणि बेल आयकॉन ऑल करून ठेवा. जेणेकरून व्हिडिओ आल्यानंतर तुमच्यापर्यंत नोटिफिकेशन येईल आणि तुम्ही तो व्हिडिओ सर्वात पहिले पाहू शकाल. आणि बघा आतापर्यंत पण तुम्ही या व्हिडिओला लाईक नसेल केलं तर व्हिडिओला लाईक करा आणि लाईक केल्यानंतर तुमच्या समोरचं जे कमेंटचं ऑप्शन असते ते कमेंटचं ऑप्शन स्क्रोल होईल आणि त्यासमोर एक हाईपचं ऑप्शन तुम्हाला दिसेल. तर हाईपचं ऑप्शन नक्की प्रेस करा. आणि काही सुद्धा लीक पेपर आले तर मी सर्वात पहिले व्हॉट्सअप ग्रुपवरती शेअर करत असतो आणि त्यानंतर YouTubeवर अपलोड करत असतो. तर बघा व्हॉट्सअप ग्रुपची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आणि कमेंट बॉक्समध्ये दिलेली आहे. तर व्हॉट्सअप ग्रुप पण तुम्ही जॉइन करू शकता. त्यानंतर चला भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. थँक्स.